आणि या सुशिक्षित वर्गाने स्वतःच्या स्वार्थामध्ये मशगूल राहावे अशी मूलनिवासी महापुरुषांची मुळीच अपेक्षा नव्हती. तर या मूलनिवासी बहुजन समाजातील सुशिक्षित वर्गाने ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाच्या उत्थानासाठी, त्या समाजाची स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांवर नवसमाजाची रचना करण्यासाठी संघर्षरत राहावे अशी मूलनिवासी महापुरुषांची अपेक्षा होती. आणि या अपेक्षेला केंद्रबिंदू मानून भारत मुक्ती मोर्चाची स्थापना झालेली आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शिक्षणाची व्याख्या करतात. काय करतात की खरं आणि खोटं यातील फरक करण्याची अक्कल जे निर्माण करतं ते शिक्षण, आणि खऱ्यासाठी संघर्ष करायला लावतं ते शिक्षण. भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून खरं आणि खोट्याची ओळख भारत मुक्ती मोर्चा बहुजन समाजाला करून देत आहे. शत्रुमित्राची ओळख करून देत आहे व संघर्षासाठी, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तयार करत आहे. या अर्थी या समस्त भारतातील बहुजन मूलनिवासी समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षित करण्याचं काम भारत मुक्ती मोर्चा करत आहे. आणखीन एक गोष्ट, भारत मुक्ती मोर्चा रोजीरोटीसाठी बनलेलं संघटन नाहीये. रोजीरोटीसाठी बनलेलं संघटन नाहीये, कारण 1942 ला नागपूर येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं तेथे बाबासाहेब बोलतात की आमचा संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नाही, कंसात रोजी आणि रोटीसाठी नाही, तर आमचा संघर्ष हा स्वातंत्र्यतेसाठी आहे, संपूर्ण स्वातंत्र्यतेसाठी आहे. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील अडाणी लोकांना संगती घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं होतं. याच लोकांना संगती घेऊन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाज काढला आणि ब्राह्मणी व्यवस्था नष्ट केली होती. याच लोकांना संगती घेऊन बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि संविधानिक अधिकार मिळवून दिले होते. त्यांनी सुद्धा कधीही रोजीरोटीसाठी प्रश्न मांडले नव्हते. आपण अल्पसंतुष्ट लोक आहोत. अल्पसंतुष्ट लोक क्रांती करू शकत नाहीत आणि संतुष्ट लोकांना क्रांतीची गरज नसते. क्रांतीची सुद्धा पूर्वशर्त आहे. काय? क्रांती करायची असेल तर असंतुष्टच असलं पाहिजे, आणि भारत मुक्ती मोर्चा असंतुष्ट लोकांचं संघटन आहे. आज आपण अप्पासाहेब नारायण नागो पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज आपण उपस्थित झालेलो आहोत. त्यांच्या निमित्ताने, त्यांच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम चाललेला आहे. किती लोकांना अप्पासाहेब माहिती आहे? ते रायगड आहे. किती लोकांना अप्पासाहेब माहिती आहे? आम्हाला कोण माहिती आहे? संडासातून उडी मारणारा जो संडासवीर सावरकर आम्हाला माहिती आहे. भटमधले टिळक आम्हाला माहिती आहे. तो आगरकर चिपळूणकर आम्हाला माहिती आहे. पण आमच्या अण्णा अप्पासाहेब नारायण नागो पाटील आम्हाला माहिती नाही. हॅलो, आवाज येतोय का? अप्पासाहेब नारायण नागो पाटील आम्हाला माहिती नाहीये. आज रायगडमध्ये आगरी समाजाची, कोळी समाजाची शिक्षणामध्ये जी मागासलेली अवस्था आहे त्यासाठी भरपूर कारण असतील, पण त्यातील एक मुख्य कारण जर कोणतं असेल तर हे की या समाजाला आजही नारायण नागो पाटील कळलेले नाही. जर आम्हाला कळलं असतं की आमच्या समाजामध्ये सुद्धा एक महापुरुष होऊन गेली जी ब्रिटिशांच्या काळामध्ये डबल ग्रॅज्युएट होती आणि त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष केलेला आणि जगातील सर्वात मोठा संप घडवून आणला, ज्या संपाचा हादरा ब्रिटिशांना बसला आणि त्यांनी कायदा बनवला की जो कसेल आणि जो राहील त्याची जमीन, जो कसेल जो राहील त्याची जमीन, हा कायदा नारायण नागो पाटलांच्या संघर्षामुळे बनला. आणि जो कामकरी, कष्टकरी, जो शेकडो वर्षापासून गुलामी करत होता ब्राह्मणांची, तो त्या जमिनीचा मालक बनला. हे जर आम्हाला कळलं असतं तर आज या रायगडचे चित्र काही वेगळंच असतं. मग या हरामखोरांना स्टेजच्या माध्यमातून, विमानतळाच्या विस्थापनाच्या माध्यमातून किंवा मेगा सिटीच्या माध्यमातून आमच्या जागा घेण्याची कोणाच्या हिंमत झाली नसती. हे विमानतळाचं विस्थापन,
विमानतळासाठी असलेलं विस्थापन विकासाच्या नावावर, सेज विकासाच्या नावावर आणि मेगा सिटी हे काय आहे? हे या देशातील मूळ निवासी बहुजनांना हतबल करून, त्यांना गुलाम करून, त्यांना जनावरांच्या स्तराला नेऊन मारण्यासाठी करण्यात आलेलं ब्राह्मणी कावा आहे. आणि या ब्राह्मणी षडयंत्राच्या विरोधात सुद्धा भारत मुक्ती मोर्चा सज्ज झालेला आहे. रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा सज्ज आहे. आमची जिजाऊंना आम्ही आदराने काय बोलतो? राष्ट्रमाता जिजाऊ. का? कारण तिने अशा पुत्राला जन्म दिला ज्यांनी या भारतवर्षामध्ये भूमिपुत्रांचं राज्य स्थापन केलं होतं. त्या आईची विटंबना हे हरामखोर करतात. त्या आईची विटंबना ते करू शकतात. का? कारण ते तुमच्या आमच्यासारखे आईच्या पोटातून जन्माला आलेले नाहीयेत. तर हरामखोर ब्राह्मण ब्रह्माच्या लाळेतून उत्पन्न झालेले लगडलुच्चे आहेत. त्यामुळे त्यांना आई काय कळणार? आईची माया काय कळणार? आईची इज्जत काय कळणार? पण आम्ही शिवरायांचे मावळे जेव्हा आईच्या इज्जतीसाठी मैदानात उतरतो तेव्हा काय होतं हे 24 सप्टेंबरला भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेडच्या संघर्ष संयुक्त मेळाव्याने जगाला दाखवून दिले. एक शेवटची गोष्ट, इथे भरपूर तरुण उपस्थित आहेत. त्या तरुणांसाठी एक गोष्ट मी लक्षात करून देऊ इच्छितो. आणि जेव्हा मी तरुण हा शब्द वापरतो तर फक्त वयाने नव्हे, मनाने आणि बुद्धीने जे तरुण आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट मी लक्षात करून देऊ इच्छितो. काय? 25, 26 आणि 27 डिसेंबर 1946 ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट स्टुडंट फेडरेशनचं एक अधिवेशन नागपूर येथे झालं होतं. काही कारणास्तव बाबासाहेब त्याची अध्यक्षता करू शकले नव्हते. जोगेंद्रनाथ मंडल यांनी अध्यक्षता केली होती. बाबासाहेब अध्यक्षता करू शकले नव्हते तरी सुद्धा त्यांनी एक पत्र त्या अधिवेशनाला लिहिलं होतं. काय म्हणतात बाबासाहेब त्या पत्रात? काय म्हणतात? की आर स्टुडंट्स, आर बॉईज शुड लर्न 2 थिंग्स. आमच्या मुलांनी 2 गोष्टी शिकाव्यात. काय? फर्स्टली, पहिली गोष्ट, टू प्रूव्ह दॅट गिवन अन अपॉर्च्युनिटी दे आर नन इन इन्फिरियर इन इंटेलिजन्स अँड इन कॅपॅसिटी. आमच्या मुलांना जर योग्य संधी भेटली तर ती बुद्धीमध्ये आणि क्षमतेमध्ये कोणापेक्षाही कमी नाहीये. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब बोलतात, सेकंडली, दे शुड प्रूव्ह दे विल नॉट ट्रेड ऑन द पाथ ऑफ पर्सनल हॅपीनेस. ते स्वतःच्या स्वार्थामध्ये मशगूल नाही राहणार. तर बाबासाहेब काय अपेक्षा करतात? दे विल लीड टू द कम्युनिटी. दे विल लीड टू द कम्युनिटी टू बी फ्री, टू बी स्ट्रॉंग अँड टू बी रिस्पेक्टेड. बाबासाहेब बोलतात या समाजाच्या तरुणांनी समाजाची धुरा आपल्या हातात घ्यावी. हे समाजाचं आंदोलन त्यांनी नेतृत्व करावं आणि समाजाच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांना मजबूती प्रदान करण्यासाठी आणि त्यांना रिस्पेक्ट, त्यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा. ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. काय आपण या देशातील मूळ निवासी महापुरुष ज्यांनी आपलं जीवन व्यतीत करून, जीवनभर संघर्ष करून आम्हाला या लायकीचं बनवलं की आज आपण इथं उभं राहून संघर्षाची भाषा करतो, त्यांच्या मार्गावर चालत आहोत? स्वतःला प्रश्न केला पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय अपेक्षा होती त्यांची? आणि आजपर्यंत कदाचित आपण आंदोलनात नसू, कारण आम्हाला आंदोलन माहिती नसेल, आम्हाला शत्रुमित्राची ओळख नसेल वगैरे वगैरे. पण आज आपल्याला संघटन माहिती पडते, आपल्याला आंदोलन माहिती पडते, शत्रुमित्राची ओळख माहिती पडते आणि समोर खंबीर नेतृत्व आहे. आणि तरी सुद्धा जर का आम्ही घरात बसत असू, तरी सुद्धा जर का आम्ही पाठ फिरवत असू, तर हे महापुरुष आणि त्यांच्या आंदोलनाशी केलेली गद्दारी होणार आहे. आपण येथे सर्व उपस्थित मूलनिवासी राष्ट्रव्यापी, देशव्यापी जन आंदोलन निर्माणामध्ये सक्रिय सहभाग घेतील अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय मूलनिवासी. धन्यवाद विशाल चव्हाण साहेब. कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. केवळ 2च मिनिटांमध्ये आता लाईट सुरू होणार आहे.